चालत आहे. सपोर्ट करत राहा, असाच सहभाग तुमचा आपल्या चॅनलला द्या. लव यू यार, खूप एन्जॉय करतो मी सुद्धा हे सगळं. नवीन माणसं मला भेटतात, नवीन फॅमिली मला भेटते, यूट्यूबची नवीन फॅमिली भेटते. मित्रांनो, हा ब्लॉग आहे ना, हा पण ऐतिहासिक ठरणार आहे. आधीची जी स्ट्रगल आहे ती नंतर बघण्यामध्ये मजा. मला वाटतं कदाचित हा जो ब्लॉग आहे हा आपला नंतर व्हायरल होऊ शकतो. आत्ता तेवढा नाही होणार, पण नंतर हा टोटल हा जो ब्लॉग आहे हा आपला व्हायरल होऊ शकतो. आई सुकाई माते की महादेव, जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या माझ्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मुबू महाराष्ट्र, म्हणजे अर्थात मुक्काम पोस्ट महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपला मुक्काम पोस्ट असुडेचा हा पार्ट 2 आहे आणि आपण आता चाललो आहे आई सुकाई देवीच्या मंदिरामध्ये. म्हणजे आता आपण धरणाच्या इकडे ऑलमोस्ट आपण जस्ट पोचलो आहे धरणाच्या साईडला. आणि धरणावरून म्हणजे मुक्काम पोस्ट असोडीचे जे धरण आहे पाळबंद धरण, त्या धरणावरून लगभग 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे. वरती चढ उतार आहे, 2 डोंगर पार करून जावं लागतं. आणि आपल्याबरोबर पाठीमागे तुम्ही बघू शकता, आपल्याबरोबर आहे कुणाल आहे, आपल्याबरोबर नाना आहे आपल्याबरोबर, आणि या तिसऱ्याचं नाव मला माहीत नाही, आर्यन आपल्याबरोबर आहे. आणि आपण 3 सवंगड्यांना घेऊन आपण चाललो आहे आई सुकाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. मला टोटल रस्ता दाखवायचा आहे, कसा रस्ता आहे काय टोटल आपल्याला सगळं दृश्य वगैरे आपण जसं अनुभवणार आहोत आपल्या या ब्लॉगद्वारे. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट धरणावर पोचलो आहे. तुम्ही बघू शकता मुक्काम पोस्ट असोड या गावचं पाळबंद धरण आहे. लगभग या गावाला म्हणजे मुक्काम पोस्ट असोडे गाव प्लस माणकी त्या साईडला आणि बरीचशी आजूबाजूची 10-12 गावं आहेत. त्या 10-12 गावांना त्या पाटबंधाराचं पाणी जातं आणि खूप एकर लांबपर्यंत पसरलेलं आहे त्या साईडला. आपल्याला आपले मित्र घेऊन जाणार आहेत आज सुकाई देवीकडे. काय कुणाल बघत पण नाही इकडे. अरे का लागतं यार. तर त्यांच्या सगळ्यांबरोबर आपण चाललो सुकाई देवीकडे. आता आपण आहे पाळबंद धरणा. इथून लगभग मला मी दाखवतो, इथून असा रस्ता आहे. वरती एक डोंगर तो पार आणि दुसरा डोंगर तसा त्या साईडला वरती आई सुकाई देवीचं मंदिर आहे. ऑलमोस्ट घड्यात आता 4-4:15च्या दरम्यानचा टाईम, म्हणजे मिड इव्हनिंग झाले. सो थोडं म्हणजे उतरतं ऊन आहे, पण तरी पण सुद्धा उन्हाचा धक्का एवढा जोरात लागतोय ना, शिवाश बाहेर लागतोय. हे बघ धरण, टोटल धरण आहे. पूर्ण इथपर्यंत पाणी, जेव्हा पावसाचं टायमिंग असतो पूर्ण पाणी हे वाहून म्हणजे पूर्ण पाणी भरते इथपर्यंत आणि त्या साईडला खाली पाणी असं वाहून जातं. जरा एक त्या प्रॉपर एक तयार केलेलं आहे, असं पूर्ण पाणी या साईडला वाहून जातं. तर मित्रांनो, ही जी वाट आहे ही बेसिकली जुनी वाट आहे. याच वाटेने आपण जस्ट पुढे जातो. पुढे जोशींचा वाडा येतो. जोशींच्या वाड्याच्या इथून पुढे वाट चांगली आहे, पण बोलायला चांगली आहे. अजून तर रस्त्याचं काम प्रॉपर झालेलं नाही आहे. रस्ता झाला आहे, वरती ट्रॅक्टर वगैरे जाते, बाईक वगैरे जाते, पण ज्या अर्थी गेली पाहिजे त्या अर्थी ती नाही जात. कारण की रस्ता आहे ना एकदम भुसभुशीत माती आहे या साईडला. म्हणजे चिपळूणचा जो पट्टा आहे, सावर्डा तालुका चिपळूण या साईडचा जो पट्टा आहे ना, हा जो पट्टा आहे हा टोटल म्हणजे जी माती आहे ना ही लाल माती आहे, भुसभुशीत माती आहे. त्याच्यामुळे गाडी पुढे जात नाही, गाडी खचते आतमध्ये. रस्ता मध्ये भुसभुशीत आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टर 2-3 वेळा चढवायचा प्रयत्न केला होता. जो आपला सुकाई देवीचा कार्यक्रम होता त्या टायमिंगला ट्रॅक्टर वरती चढवायचा प्रयत्न केला होता, परंतु मागच्या वर्षी चढला होता. मागच्या वर्षी जेव्हा आपण 2 वर्ष आधी जेव्हा आईचं जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम केला होता सुकाई देवीच्या मंदिराचा,
तेव्हा म्हणजे आमचे टोटल गावकरी मंडळी आम्ही सगळे होतो आणि तेव्हा आपण ट्रॅक्टर प्रॉपर वरपर्यंत आपण चढवला होता आणि जस्ट आता माती वगैरे टाकले बऱ्याच ठिकाणी, जी म्हणजे मोठमोठी जी दगड जी मोठमोठे जे दगड वगैरे होते ते साईडला काढले, त्याच्यामुळे जी माती होती ही माती प्रॉपरपणे दबली नाही आणि त्याच्यामुळे तो खड्डा तयार झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी खड्डा तयार झाल्यामुळे ट्रॅक्टरवरती चढत नाही, दबतो, टायर दबतो ट्रॅक्टरचा. सो पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघूया, रस्ता वगैरे होणार आहे. सो बघूया पुढच्या वर्षी रस्ता झाला तर आपण आपली बाईक घेऊन किंवा आपली गाडी घेऊनच वरती जाऊया. जबरदस्त एक्सपिरियन्स असेल तो, कारण की पर्यटन क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आहे सुकाईदेवीचं जे मंदिर आहे, त्याचप्रमाणे आई एकविराईचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर आई जीवदानीचं मंदिर आहे. तर पर्यटन क्षेत्रामध्ये कदाचित आई सुकाईदेवीचं मंदिरसुद्धा लवकरच तुम्हाला दिसेल. आता रस्ता थोडा मधी खचल्यामुळे प्रॉपर रस्ता तयार झालेला नाही. आपण आता जस्ट चाललं, हे ही जी जुनी वाट होती इथून पुढे या साईडून वरती, इथून ही अशी वरती जुनी वाट होती. आता हा जो तुम्ही टर्न दिसतंय इकडे पुढे, हा आता जस्ट नवीन रस्ता तयार केला आहे, पण भुसभुशीत माती असल्यामुळे गाडी वरपर्यंत चढत नाही. तुम्हाला दाखवून मी कुठे गाडी चढत नाही. मध्ये जो एकदम चढ आहे 45 डिग्री अँगल, 70 डिग्री अँगल, तर त्या ठिकाणी रस्ता चढत नाही. आत्ताच तुम्ही बघू शकता, आता हा कॅमेरा आहे, हा प्रॉपर स्टेबल अँगलमध्ये, पण बघू शकता की किती उंच हा चढ आहे. चला रे पटपट. तर मित्रांनो, आई सुकाईदेवीचा जो पूर्वतयारीचा जो कार्यक्रमाची पूर्वतयारीचा जो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की आपण या धरणावरून असं इथून कॅन वगैरे घेऊन आपण चालत वरती जातो आहे. टोटल खांद्यावर कॅन वगैरे घेऊन टोटल गावकरी मंडळी हे दरवर्षी आई सुकाईदेवीच्या कार्यक्रमात, जसं गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपन्न होतो, महादेवाची कावड दुसऱ्या दिवशी, तसंच लगेच दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजा असते आई सुकाईदेवीच्या मंदिरामध्ये. आणि टोटल 1 हप्त्या आधीपासून किंवा 2 हप्त्या आधीपासून प्रॉपर प्लॅनिंगनी पाण्याचा वगैरे सगळा बंदोबस्त हा केला जातो. आपल्याला आत्ताच दम लागला आहे, आत्ताच एक चढ चढलं आहे. पुढे अजून बरेचसे चढ आहेत जे एकदम तिखे चढ आहेत, एकदम असा प्रॉपर कमी असा जस्ट तिखे चढ आहेत. आत्ताच दम लागला आहे, ऊन पण आहे थोडंसं. चला जाऊया पटापट पुढे. एकदम हा जेव्हा रस्ता झाला सुकाईदेवीच्या मंदिरामध्ये, हा जो जाणार रस्ता झाला तुम्ही बघू शकता. रस्त्याचं जेव्हा काम झालं, जनरेटर वगैरे घेऊन जातानाचा रस्ता होता हा जो जुना रस्त्याने जनरेटर वगैरे वरती आपण घेऊन गेलो आणि तुम्ही बघू शकता हा जो टोटल हा एवढा रस्ता खाली खोदला गेला आहे. विचार करा किती मेहनत लागली असेल टोटल गावकरी मंडळी लॉकडाऊनच्या टायमिंगला हा पूर्ण रस्ता वगैरे तयार केला त्या टायमिंगला. आणि जसं लॉकडाऊन संपन्न झालं त्यानंतर आई सुकाईदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम घेतला होता तर, आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर चढत पण नव्हता. ओके इथे
मित्रांनो त्या साईडला तिकडे बघू शकता तुम्ही, ते एकदम बारीक दिसते टोक, ते आई सुकादेवीचं मंदिर आहे. हा एक आता आपण डोंगर पार करणार, परत दुसरा एक डोंगर तो पार करून आपण तिकडे जाणार आहे. चला पटकन. तर मित्रांनो सर्वात जास्त जे चढ आहे तो सर्वात जास्त हा चढ आहे. अजून एक चढ आहे पुढे, बट इथे बऱ्याच वेळा ट्रॅक्टरची टायर हा तर बऱ्याच वेळा रुतला जातो, पुढे जातच नाही गाडी. लास्ट टाइम जे आम्ही आलो होतो ना, आपल्या त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण ज्या आईचं जेव्हा आपण पाणी वगैरे भरायला गेलो होतो कॅन वगैरे घेऊन, तेव्हा इथेच ट्रॅक्टर रुतला होता. ही माती बघू शकता, टोटल भुसभुशीत माती. तर रस्ता तयार झालाय, बट माती भुसभुशीत असल्यामुळे ना ट्रॅक्टर वरती चढत नाही, गाडी चढत नाही, गाडी रुतते. इथे बऱ्याच वेळा ट्रॅक्टर रुतलाय, बघू शकता वर खाली ह्या साईडला. चला जाऊया पुढे पटापट. मामाकडे कंटिन्यू 3 दिवस जागरण झालंय. लग्न होतं रे बहिणीचं. पप्पा इकडे आलेच का? हा, पप्पा आले, मम्मी आले. लागलेत का आंबे? इथे लागलेत आंबे त्या साईडला. आंबे लागलेत. तर मित्रांनो इकडे ना 2 गावाची सीमा आहे. एक साईडला कोकरे गाव आणि एक साईडला हे आपलं असुर्डे गाव. तर या 2 गावाची सीमा इकडे आहे. इथून तुम्ही जर पुढे गेलात 20 ते 25 किंवा अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तासात तुम्ही कोकऱ्यात पोहोचा चालत. अर्धा तास पण म्हणजे वाटतं मी जास्त भरपूरच बोललो. 20 ते 25 मिनटं खाली गेलात, जसं उतार आहे, खाली गेलात तर त्या साईडला कोकरे चालू होतं आणि या साईडला हे आपलं असुर्डे गाव. काय नाना थकला का? बापरे, एवढा उन्हातून आपले सवंगडी चालतात. बघ ना इकडे फुल चाललंय. गावकरी मंडळी कशी चालत असेल विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. हे टोटल असं सगळं आहे. खांद्यावर कॅन वगैरे घेऊन, पाण्याची कॅन वगैरे घेऊन जेव्हा आई सुकादेवीच्या मंदिरासाठी पूर्वतयारी केली जाते, त्या टायमिंगला जेव्हा ट्रॅक्टर चढत नसतो, ट्रॅक्टर पण अडकला जातो, खचला जातो मातीमध्ये. इथे पण बघू शकता 2 ठिकाणी ट्रॅक्टर खचला आहे. इथपर्यंत ट्रॅक्टर आला होता जेव्हा आपण सुकादेवीच्या मंदिराची जेव्हा कार्यक्रम होता, तर इथे ट्रॅक्टर खचला होता. मग पुढे गेल्याच्या नंतर इथे ट्रॅक्टर खचला, मग हा नंतर इथे दुसरा कसा खड्डा पडला बघा, माझा पूर्ण पाय जाता आतमध्ये. चालण्याची वाट आहे, अजून पक्का रस्ता तयार नाही. पण माझा असा विचार आहे की आपला पुढच्या वर्षापर्यंत पक्का रस्ता तयार होऊन जाईल. बघूया. होप सो. आई सुकादेवीचे आशीर्वाद पाठीशी आहेतच.
झालाच पाहिजे. हे आंब्याचं झाड आहे. दरवेळेला आम्ही जेव्हा कधी पण येतो ना, त्या आंब्याचं झाडाचं इथे विश्रांती करतो, मग पुढे जातो. आणि वगैरे आंबे वगैरे लागलेले असतात. आंबा असणार काय रे आता? नसेल ना? पिकलेले आहेत ते बघ. किती पडले. अरे बाप रे बघा. मित्रांनो, हा एक आंबा, हा दुसरा, हा तिसरा, दुसरा असला आंबे. हा चौथा, हा पाचवा, बापरे 6वा. मित्रांनो, आंबा बघा तुम्ही, पूर्ण पिवळसर आंबा आहे. काय आंबा असणार यार. नाना वरती चढतोय. नाना सावकाश हा भावा. नाही तर कामाला लावशी बोलतो. या साईडला नाना चढलाय आणि या साईडला आर्यन. डोक्यावरून पडायचं भीती वाटते. आता आपण आंबे जमूया. आता आपण आंबे पाडले, आता सगळे आंबे आपण जमूया, ठेवूया एक एक. आंबे चांगले आहेत. जे जे खराब वाटतात आहेत ना, हे असे खराब आहेत मध्ये मध्ये, ते टाकून द्यायचे. बापरे, कितीतरी आंबे आहेत. नक्की कुठला आंबा चांगला आहे आणि कुठला आंबा खराब आहे ते समजणार ना. प्रत्येक जण 8 आंबे घरी घेऊन जाऊ शकतो, एवढे आंबे आहेत नाही. मुंबईला परवा जाणार. आंबा बघा मित्रांनो, हा बघा पूर्ण पिवळसर आंबा. पिकला ऑलमोस्ट. नाही खतरनाक, म्हणजे अगदी खतरनाक आंबा. एवढा पिवळा आंबा भेंडी फर्स्ट टाइम बघितली. पिवळसर एकदम सोन्यासारखा. सोन्यासारखी बिटकी आहे, जबरदस्त. खराब आहे. हे पण असतील चांगले. कैची कैऱ्या घरी घेऊन जाऊया, चटणी बनवूया. हिरव्या आंब्यांची चटणी करूया, त्या पण गोड लागतील. हे मित्रांनो, तुम्ही आंबे बघू शकता. बाप रे, किती आंबे आपण पाडलेत. बाप रे बाप. बोलो, कैसा लगा आंबा निकाल के? बाप रे, तब्बल 30-40 आंबे काढलेले आहेत. एवढे पिशवीतून आपण आंबे काढले. आर्यननी पिशवी पकडले. आपण आता जस्ट पॅक करूया आणि पुढचा प्रवास करायचा. आपल्याला मंदिराचं दर्शन, आईचे सुकादेवीचं दर्शन आपल्याला घडवायचं आहे. आणि आपला एक छोटासा ड्रोन शूट पण आहे, तो पण आपल्याला कंटिन्यू करायचा आहे.
तब्बल 30 ते 40 आंबे काढले त्या 10 ते 15 मिनिटाच्या. ऑलमोस्ट आंबे बरेचसे आंबे खाली पडले होते तिथून. बरं वाटलं आलो आणि असं रानमेवा वगैरे एन्जॉय करतोय टोटल असं. जांभळंसुद्धा आहेत पाठीमागे, बघूया जर टाईम भेटला तर ती पण काढूया. नाना परत एकदा चढणार आहे. नाना आर्यन चढशील ना? चढ चढ ना. नाही रे बाबा, बघूया खालून झाड हल्लं तर बघूया मुंदा. ऑलमोस्ट आपण आता सुकाई देवीच्या मंदिराजवळ पोचलोय. फक्त 5-1 मिनिटाचं अंतर आहे चालत. पण जो 5-1 मिनिटाचं अंतर आहे ना, हा पूर्ण असा तिखा चढण आहे. हे पण चढण बघू शकता तुम्ही. पण हे मागच्या एवढं नाही आहे, पण हे चढ आहे, त्याच्यामुळे दम लागतो भरपूर. कंटिन्यू चालत आहे. मला मी मंदिर दाखवतो. ऑलमोस्ट आपण पोचलो मंदिराजवळ. समोरचं तुम्हाला दिसत असेल वरती भगवा झेंडा फडकता ना, हे आई सुकाई देवीचं मंदिर आहे आमचं. मित्रांनो, हा ब्लॉग आहे ना, हा पण ऐतिहासिक ठरणार आहे. तो कसा माहिती आहे का, अजून तरी आपला हा जो ही जुनी वाट आहे, म्हणजे जुनी वाट थोडीशी, म्हणजे जुनी वाट बोलू शकता एक प्रकारे. या जुनी वाटेवर हा कच्चा रस्ता आपण बनवला आहे. ठीक आहे, ऐतिहासिक का, कारण की आपण आता प्रॉपर रस्ता क्रिएट नाही झाला, प्रॉपर रस्ता तयार नाही झाला आहे. परंतु जो पण रस्ता तयार झाला आहे ना, हा पुढे दाखवण्यामध्ये मजा येणार आहे. पुढे रस्ता तयार होणार. ठीक आहे, ही जी जुनी वाट आहे किंवा ही जी वाट आहे, कसं ट्रक वगैरे, ट्रॅक्टर वगैरे आपण किंवा कसं आपण पाणी वगैरे करून घेऊन जातो आहे, कसं आपण जनरेटर वगैरे वरती घेऊन जातो आहे. 20-20 जण खांद्यावर जनरेटर वगैरे घेऊन जातो आहे आई सुकाई देवीच्या मंदिरासाठी. आता लाईट वगैरे आहे, पण आत्ता या टायमिंगला नाही. संध्याकाळी 7 वाजले किंवा 8 वाजले किंवा लाईट येते. आत्ता या टायमिंगला नाही आहे. पण या टायमिंगला जेव्हा लाईट प्रोव्हाइड केली जाते ती जनरेटरनी केली जाते. मग ते जे आहे ना मित्रांनो, ते सगळं म्हणजे आता आपण दाखवतो ते पुढे जाऊन ऐतिहासिक होणार आहे. ते थोडंसं त्या दृष्टी ऐतिहासिक, म्हणजे कसं आपण स्ट्रगल करत पुढे पुढे चाललो आहे आणि नंतर रस्ता क्रिएट झाला, नंतर सगळं असं. मग ते थोडासा जो हा जो ब्लॉग आहे ना, हा त्या हिशोबाने त्या मनाने थोडा तो वेगळा होऊन जाणार आहे. तुम्हाला पुढे बघायला आवडेल. आता बघायला तो नॉर्मल वाटतं, अरे हा रस्ता आहे, असं आहे तसं आहे. पण ते जेव्हा मेन रस्ता जेव्हा चालू होईल आणि आधीचा जो रस्ता आहे किंवा आधीची जी स्ट्रगल आहे ती नंतर बघण्यामध्ये मजा आहे. आणि मला वाटतं कदाचित हा जो ब्लॉग आहे हा आपला नंतर व्हायरल होऊ शकतो. आत्ता तेवढं नाही होणार, पण नंतर हा टोटल हा जो ब्लॉग आहे हा आपला व्हायरल होऊ शकतो. काय बोलतो ना कुणाल एकदम थकला आहे, मागे राहायला कोण. बापरे, काय माहिती मित्रांना. हे बघा आमच्या आईचं मंदिर, आमच्या आई सुकाई देवीचं मंदिर, ग्रामदेवतेचं मंदिर आमच्या. चला, आई सुकाई माते की महादेव, जय भवानी, जय शिवाजी. ऑलराईट मित्रांनो, माझ्या पाठीमागे आर्यन आणि आपण जस्ट आता चाललो आहे शिवलिंग आणि 5 पांडवकालीन ज्या विहिरी आहेत त्या बघण्यासाठी.
नाना आणि कुणाल जस्ट थांबलं आहे त्या साईडला, थकले बरेच, कारण की खालून वगैरे वरती चालत आहे ना, नॉट पॉसिबल आहे. अरे एवढं 1 ते 1.5 तास अंतर आहे. ते खूप थकल्यासारखं होतं टोटल. सो आपण आता चाललो आहे मंदिराच्या पाठीमागे या साईडला, आणि मंदिराच्या पाठीमागे पांडवकालीन शिवलिंग आणि त्याचबरोबर पांडवकालीन ज्या मूर्त्या आहेत 5 पांडवांच्या, ज्या विहिरीमध्ये त्या काही कोरल्या गेल्या. असं म्हटलं जातं की 5 पांडवांनी, असं म्हटलं जातं त्या काळी 5 पांडवांनी येऊन कोंबडा आरवण्याच्या आधी त्या मूर्त्या बनवल्या होत्या. त्या मूर्त्या बघण्यासाठी आपण आता चाललो आहे. चला जाऊ. हां, तिकडनं पूर्ण ना 7 विहिरी दाखवायच्यात ना. दाखवूया 7 विहिरी. उतरायला आहे ना, खूप ॲडव्हेंचर आहे. थोडा कॅमेरा शेकिंग होत असेल, थोडा हलत असेल, कारण की आपला जो ॲक्शन कॅमेरा, आपला गोप्रो आहे, नॉट अ गोप्रो ॲक्शन कॅमेरा, त्याची बॅटरी डाऊन झाली. इथेच ना, ही पहिली विहीर आहे मित्रांनो. तुम्हाला आता आपण या व्हिडिओमार्फत 7 विहिरी दाखवणार आहे. ज्या पांडवकालीन ज्या विहिरी आहेत त्या 7 विहिरी आता तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर इथे शिवलिंग वगैरे सगळं त्या टायमिंगला 5 पांडवांनी कोरलं होतं चप्पल गाड्याचे. चल तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, ही जी हे तुम्हाला दिसत असेल तर हा शिवलिंगचा आकार आहे. आणि ही शिवलिंग अशी, तर ही त्या काळी बनवलेली शिवलिंग आहे. ॲक्च्युअलमध्ये ह्याचा जो इतिहास आहे हा खूप ह्याचा म्हणजे इतिहास जो आहे हा पूर्णपणे समजलेला नाही. पण असं म्हटलं जातं की हे जे आहे हे पांडवकालीन आहे टोटल. बघू शकता ही विहीर होती. या विहिरीची आम्ही पूजा वगैरे करतो जेव्हा आम्ही सुकाई देवीचा जीर्णोद्धार वगैरे जो कार्यक्रम होतो, जीर्णोद्धार इन द सेन्स दरवर्षीप्रमाणे जो कार्यक्रम होतो सत्यनारायण महापूजा, त्या काळी त्या टायमिंगला आपण दरवर्षी या विहिरींची, या शिवलिंगाची आपण पूजा करतो. चला पुढे जाऊया. तुम्ही इथे बघू शकता या साईडला मूर्त्या काढल्या गेल्यात. ही पहिली मूर्ती, या आकार तुम्हाला दिसतोय, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि ही 5वी मूर्ती. तर ही पांडवकालीन मूर्ती आहे. 5 पांडवांनी त्या काही बनवली मूर्ती. आणि ही विहीर आहे. तर हे असं कायचं आहे, आणि हे खूप ऐतिहासिक, खूप अलौकिक आहे. म्हणजे याचा प्रॉपर इतिहास आपल्याला कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही व्हिडिओमार्फत आपल्याला भेटलेला नाही आहे. किंवा ह्याचा कुठला इतिहास समजला तो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्याची, या किल्ल्याची, म्हणजे हा ॲक्च्युली हा माणिकदुर्ग किल्ला नावाने सुद्धा या सुकाई देवीच्या मंदिराला ओळखलं जातं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी माणिकदुर्ग किल्ला आणि हे सगळं असं आहे. तर प्रॉपर इतिहास याचा नाही आहे, परंतु जे पण काय हे असं सगळं आहे. या पांडवकालीन मूर्त्या म्हटलं जातं, म्हणजे आपल्या पूर्वजांपासून हे सगळं समजलेलं आहे, त्यापासून आपण ते मानत आलेलं आहे. चला पुढे जाऊया. 5 पांडवकालीन आपण महादेवाचं शिवलिंग बघितलं, दुसरं 5 पांडवांची मूर्ती आपण बघितल्या. मात्र मित्रांनो, प्रॉपर असं नाही आहे जाण्यासाठी, हे आपल्याला असंच जावं लागतं. थोडंसं ॲडव्हेंचर आहे. क्रॉस चाललो आहे मी,
क्रॉस पाय टाकतोय, क्रॉस चाललोय. आर्यन पुढे आहे, डायरेक्शन देतोय मला. आर्यन आपल्याला आपल्या या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे की 5 पांडवकालींच्या मूर्त्या आहेत की 5 पांडवकालीच्या विहिरी आहेत ते कशा आहेत वगैरे. मी क्रॉस चालतोय, लिटरली क्रॉस चालतोय. हातात कॅमेरा आहे, म्हणजे मोबाईल आहे, आणि आपण विहिरी बघण्यासाठी आलो आहे. थोडंसं ॲडव्हेंचर आहे. बरेच कोण वगैरे असं जास्त ह्या साईडला येत नाही बिकॉज ऑफ प्रॉपर रस्ता नाही आहे. तुम्हाला असं ट्रॅक करूनच जावं लागणार. तुमचा आर्यन चाललाय त्याप्रमाणे. पाय लिटरली माझे पाय घसरत आहेत. मी खाली या साईडला दरार बघू शकता. ही टोटल असा खच आहे खाली एकदम. या साईडून रस्ता तर अजिबातच नाही मित्रांनो. काय ह्याच्यात काय रस्ता असणार, डोंगर भाग आहे, काय रस्ता असणार ह्याच्यात. पण तरी पण आपण आडवे पाय टाकत क्रॉस लेक टाकत आपण चाललोय. तर मित्रांनो बघू शकता या साईडला ही एक तिसरी विहीर आहे. ही तिसरी विहीर आहे, हे बघू शकता या साईडला. हे सगळं असं आहे. चला पुढे जाऊया. ही एक विहीर आहे चौथी. आता म्हणजे ना टोटल माती वगैरे पडून आहे ना हे पूर्ण भरलं गेलं आहे. पण आधी जे आम्ही लहानपणी वगैरे एकदा आलो होतो ना, यायचो तेव्हा हे माती नव्हती. या साईडला पूर्ण अशी प्रॉपर विहीर अशी दिसायची. म्हणजे जसं आता तुम्ही या साईडला बघितलं ना तसं सेम ॲज इट इज या साईडला. चला पुढे जाऊया. थोडासा दम लागला आहे, मनामध्ये भीती पण आहे, कारण की पाय सरकला तर डायरेक्ट खाली कच. तर ही एक विहीर आहे. ही पाचवी विहीर आहे. दरवर्षी ह्या विहिरी साफ केल्या जातात बिकॉज ऑफ कसं असतं ना, झाडांचा पाचोळा, सगळी माती वगैरे पावसाळ्याच्या टायमिंगला हे सगळी आतमध्ये धसली जाते. पण दरवर्षी गावकरी मंडळी या विहिरी साफ वगैरे करतात. रस्ता तर बिलकुल नाही आहे, पण हातामध्ये डोक्यावर सगळे अवजार वगैरे घेऊन ही फावट्याने सगळी माती वगैरे बाहेर काढून सगळे विहिरी साफ केल्या जातात. त्याच्यामुळे आपण हे आता बघू शकतोय प्रॉपर. अदरवाईज हे काहीच नाही दिसलं असतं आपल्याला. चला पुढे कसं जायचं, परत जसं आलो तसं रिटर्न खाली. उतार बेकार उतार आहे तो. क्रॉस लेक सवय नाही याची. पाय सरकतायत, लिटरली पाय सरकतायत. तर मित्र आपण अजूनपर्यंत 5 विहिरी बघितल्या. आता ही 6वी विहीर आहे या साईडला. आर्यन आपल्याला घेऊन चाललाय. 5 ने 7 विहिरी आहेत. 7 विहिरी आहेत. त्या 2 असतील का? ओके.
सातवी विहीर कुठे गेली असेल ना पुढे इकडे. चल ऑलराईट. तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही बघितलं ते ॲक्च्युली 5 आणि ती मध्ये एक खाचा होता, मध्ये असा उभा असा एक खाचा होता. मला वाटतं ते 6 विहीर आणि एक 7वी विहीर आहे. 6 विहीर ना, ती काल 7वी विहीर आहे. ती 7वी विहीर भेटली ना आम्हाला. ती नक्की आहे कुठे, खालच्या बाजूला आहे का वरच्या बाजूला आहे माहीत नाही आहे. कारण की मी सुद्धा भरपूर टाईम नंतर आलो आहे. म्हणजे लगभग लॉकडाऊनच्या आधी माझ्या भावाबरोबर योगेशबरोबर मी आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता आपण येतो आर्यनबरोबर. खूप टाईम झाला आपण आलो नाही आहे. 7वी विहीर भेटली नाही आहे मित्रांनो. 6 विहिरी आपण बघितल्या, एक विहीर जॉईंट होती. 7वी विहीर नाही भेटली. आहे कुठे 7वी विहीर? आवाज आला ना तुला पण या साईड डाव्या बाजूला? घोड्याचे पाय कुठल्या? काय रे? तर मित्रांनो या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे पायाचे ठसेसुद्धा इकडे कुठेतरी उमटले आहेत. ॲक्च्युअलमध्ये ना तो खाली साईडला खाली आहे, खालच्या साईडला आहे ना ते. असं ओळखलं जातं की निर्मळवाडीतून. आपण कुठला आणत? हा कुठनं आलात? निवे कोष्टेवाडीतून. ऑलराईट. तर मित्रांनो बरेच जण या साईडला ट्रॅकिंग वगैरे करायला येतात. यांचे मित्र असणार सवंगडी मी आपले आहेत ना, त्यांचे मित्र असणार. बघू शकता नाना कांदा कापते आणि या साईडला आपण फरसाण घेऊन आलोय. बघू शकता फरसाण वगैरे आपण घेऊन आलोय. आपला जो कॅमेरा आहे, कॅमेऱ्याची बॅटरी आता जस्ट पूर्ण डेथ झाली आणि आपला हा ड्रोन आहे. सो असं कायचं आहे. आणि आम्ही इकडे आता जस्ट हा रानमेवा आहे, आंबे वगैरे आपण पाळले होते मगाशी तो, आणि हे वेफर्स मी घरातून घेऊन आलो होतो आणि फरसाण वगैरे. तर नानानी आता असं आंब्याचे बारीक तुकडे कांदा वगैरे मिक्स प्रॉपर केलेला आहे. आता आपण जस्ट एन्जॉय करूया आणि भेटूया थोड्या वेळ. असं शेकी नको करू, हलून करूया असं. रेडी करूया, झाडू मारून.
तर मी आला फायनली आपला जो व्हिडिओ आहे सुकादेवीचा जो मुक्काम पोस्ट असुडेचा जो ब्लॉग आहे तो आता आपण एंड करतो आहे. आणि बऱ्यापैकी जे ॲक्च्युअलमध्ये मेन शूट होतं ते आपलं शूट झालं. म्हणजे पहिली गोष्ट तर मुक्काम पोस्ट असुडेचं ते ब्लॉग पार्ट 2चा जो शूट होता सुकाई आईचा तो शूट झाला. आणि सेकंड थिंग म्हणजे आपलं जे सुकाई आईचं जे नवीन गाणं रिलीज होणार आहे ॲक्च्युली ते गाणं मी आता या व्हिडिओच्या आधीच ते मी अपलोड केलेलं असेल. तो एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, कारण की हे सुकाईचं मंदिर होण्याच्या मागचं जे मेन कारण वगैरे आणि जेवढं जो लॉकडाऊनचा पिरियड होता आमचा आणि ते जेवढं सगळं जी काय आहे ते ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्याचे आपले एक नवीन डॉक्युमेंटरीसुद्धा येते. बरेचसे आपले जे गावकरी मंडळी आहेत जे लॉकडाऊनमध्ये होते त्या टायमिंगला ॲक्च्युली त्यांनी जी मेहनत घेतली तर त्याचा एक छोटासा ब्लॉग, एक छोटासा पार्ट म्हणून आपण तो व्हिडिओ आपण पॉडकास्ट आपण रिलीज करणार आहे. सो असं काहीचं टोटल जे आहे बेसिकली. भेटू नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत टेक केअर अँड बाय. आणि असे सपोर्ट करत राहा, असाच सहभाग तुमचा आपल्या चॅनलला द्या. लव यू यार. खूप एन्जॉय करतो मी सुद्धा हे सगळं. आणि नवीन माणसं मला भेटतात, नवीन फॅमिली मला भेटते, यूट्यूबची नवीन फॅमिली भेटते आणि हे सगळं मी एन्जॉय करतो आहे. थँक्स अ लॉट गाईज. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.